parallel line and transversal. समांतर रेषा व छेदिका. Suppose this is the plane. The first line is L and second line is a M. Line L and M are parallel. म्हणजे या दोन्ही रेषा एकमेकांना छेदत नाहीत. अशा रेषांना आपण काय म्हणतो? समांतर रेषा. Which do not intersect each other. This line is called as parallel line. Suppose another example, the first line आणि second line. आपण या दोन्ही लाईनला पॅरलल लाईन्स म्हणू शकत नाही. त्याचं रिझन असं आहे कारण या एकमेकांना कुठेतरी इंटरसेक्ट होणार आहेत, म्हणून या दोन्ही लाईनला आपण पॅरलल लाईन्स म्हणू शकत नाही. पण या दोन्ही लाईन्स ज्या आहेत एकमेकांना इंटरसेक्ट होत नाहीत, म्हणून आपण त्याला पॅरलल लाईन्स म्हणतो. तर आता ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय? सपोज these two lines are parallel, line L and M. रेषा L आणि M या दोन्ही समांतर रेषा आहेत आणि मी त्याला एक छेदिका काढली म्हणजे ट्रान्सव्हर्सल काढली. याला मी अशी ट्रान्सव्हर्सल काढली. या लाईनला आपण ट्रान्सव्हर्सल असे म्हणतो, छेदिका. आपण याला नाव देऊया N. म्हणजे लाईन L पॅरलल आहे लाईन MC अँड ट्रान्सव्हर्सल आहे, त्याची जी छेदिका आहे कोण आहे? N आहे. लक्षात राहू द्या. मग या ट्रान्सव्हर्सल मुळे इट्स मेकिंग 8 अँगल्स. म्हणजे इथे 8 कोन तयार होणार आहेत. मग ते कोन कसे तयार होतात बघा. 1 2 3 4 5 6 7 8 असे एकूण 8 कोन तयार होतात. मग आता हे 8 कोन कोणत्या प्रकारचे आहेत? करस्पॉन्डिंग अँगल असतात, अल्टरनेट अँगल असतात, इंटरियर अँगल असतात, ऑपोजिट अँगल असतात. हे आपण वन बाय वन बघूया. पहिला आहे करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल. पहिल्यांदा दोन समांतर रेषा काढा. These two lines are parallel and transversal. This line is transversal. Name द्या L M N. करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात? एकाच बाजूला तयार होणारे, एकाच साइडला तयार होणारे. या दोन्ही अँगल्सला काय म्हणायचं? म्हणजे याचा करस्पॉन्डिंग अँगल कुठे आहे? इथं आहे. म्हणजे जेवढा अँगल इथं असणार आहे 70 अंश असेल तर हा सुद्धा 70 अंशच असणार आहे. म्हणून या दोन्ही अँगल्सला आपण करस्पॉन्डिंग अँगल असे म्हणतो. आता या बाजूचा करस्पॉन्डिंग साइड कोणती असणार आहे? करस्पॉन्डिंग अँगल इथं असणार आहे. तसेच
आता या बाजूचा करस्पॉन्डिंग अँगल कुठं असणार आहे? इथं असणार आहे. वरच्या बाजूला, खालच्या बाजूला असेल तर खालच्या बाजूला घ्या, पण करस्पॉन्ड एकासारखं दिसलं पाहिजे. आता याचा करस्पॉन्डिंग अँगल इथं असणार आहे. या अँगल्सला आपण काय म्हणतो? करस्पॉन्डिंग अँगल्स. मग या करस्पॉन्डिंग अँगलच्या जोड्या कशा तयार होतात ते आपण बघूया. ओके, आता समजा ही लाईन आहे, these lines are parallel. 1 2 3 4 1 sorry 5 5 6 4 and 5. बघा, हे 8 कोन तयार झालेले आहेत अँगल्स. आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल सांगितलेला आहे. आपण काय सांगितलं? करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात? एकाच बाजूला. आता 1 चा करस्पॉन्डिंग अँगल बघा, 1 चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता असेल? मग 1 चा करस्पॉन्डिंग अँगल व्हेरी 5 आहे. आणि 2 चा करस्पॉन्डिंग अँगल 6. बघा, 2 चा करस्पॉन्डिंग अँगल 6 आहे आणि 3 चा करस्पॉन्डिंग अँगल 4. बघा, करस्पॉन्डिंग अँगल, व्हॉट इज द करस्पॉन्डिंग अँगल्स? एकाच आर्मला तयार होत असतील, एकाच साईडला तयार होणारे जे अँगल्स आहेत. म्हणजे बघा, याचा जो आर्म आहे 1 5 2 6 3 7 4 आणि 8 लिहिलंय. आता आपल्याला करस्पॉन्डिंग पेअर सांगायचं आहे. पेअर ऑफ दी करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे जोड्या सांगूया. आता 1 चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे? 5. बघा, म्हणजे ए चा करस्पॉन्डिंग अँगल 5 आहे. आता 2 चा करस्पॉन्डिंग अँगल 6 आहे अँड 3 चा करस्पॉन्डिंग अँगल 7. ओके, अँड 4 चा करस्पॉन्डिंग अँगल 8. ओके, म्हणजे या आपण बघा, 1 चा करस्पॉन्डिंग अँगल 5, 2 चा 6, 3 चा 7, 4 चा 8. आता जर मी उरपाटी विचारलं, 5 चा करस्पॉन्डिंग अँगल 1, 6 चा करस्पॉन्डिंग अँगल 2 आणि 8 चा करस्पॉन्डिंग अँगल 4, 7 चा 3, म्हणजे एकाच आर्म्सला जर तयार होत असतील तर त्यांना आपण करस्पॉन्डिंग अँगल असे म्हणत असतो. ओके, आणि याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल, अल्टरनेट अँगल. आता हे अल्टरनेट अँगल कसे असतात? म्हणजे झेड या अक्षरामध्ये जर असतील, या दोन्ही अँगल्सला आपण अल्टरनेट अँगल असे म्हणतो. झेड या अक्षरामध्ये तयार होत असतील तर उलटा असो या कसा असो असं, तर याला सुद्धा आपण काय म्हणतो? अल्टरनेट अँगल. ओके, बघा,
दोन पॅरलल लाईन्स काढा अगोदर. या दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि याची ट्रान्सव्हर्सल आहे. नंबर देऊया आपण. आता अल्टरनेट अँगलचे दोन प्रकार पडतात, एक एक्सटेरियर आणि दुसरा इंटरियर. इंटरियर मीन्स आतल्या बाजूने आणि एक्सटेरियर म्हणजे बाहेरल्या बाजूने. आता अल्टरनेट अँगल्स एकमेकांच्या अल्टर असतात. बघा झेड अक्षरामध्ये तयार झालाय का नाही, बघा बघा झेड अक्षरामध्ये तयार झालाय असा. या दोन्ही अँगल्सला काय म्हणायचं, अल्टरनेट म्हणजे आलटून पालटून आहेत. आपण याला काय म्हणत असतो, अल्टरनेट अँगल. बघा अल्टरनेट अँगल्स दोन पॅरलल लाईन्स असतात आणि त्याची एक ट्रान्सव्हर्सल असते, छेदिका असते. मग या छेदिकेमुळे तयार होणारे जे कोन आहेत अल्टरनेट अँगल, करस्पॉन्डिंग अँगल. मग या अँगल्सला आपण काय म्हणतो, अल्टरनेट अँगल. आता याच्या दुसऱ्या बाजूला जर विचार केलात, आता याचा अल्टरनेट अँगल कोणता असेल मग, तर इकडे असणार आहे. याला इंटरियर अल्टरनेट अँगल असे म्हणतो. याला कोणता म्हणायचं, इंटरियर अल्टरनेट अँगल. आता एक्सटेरियर काय असणार आहेत बघा. एक्सटेरियर समजा या दोन लाईन पॅरलल आहेत. आता एक्सटेरियर म्हणजे बाहेरच्या बाजूने. याची बाजू कोणती येणार आहे, इकडली. हे दोन्ही अँगल्स काय असतात, कॉन्ग्रंट असतात. कॉन्ग्रंट म्हणजे समान मापाचे असणार आहेत, कारण अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रंट. म्हणजे हे दोन्ही बघा, याचा अल्टरनेट इकडे आहे पण बाहेरल्या बाजूला आहे. आता याचा अल्टरनेट कोणता असेल मग, बघा याचा अल्टरनेट इथं असणार आहे. याला आपण अल्टरनेट अँगल्स म्हणतो. आता एखादं एक्झाम्पल घेऊया. समजा अल्टरनेट अँगल आहे, अल्टरनेट अँगल्स. या दोन्ही लाईन पॅरलल आहेत. सपोज दिस लाईन इज ट्रान्सव्हर्सल. आपल्याला अल्टरनेट अँगलच्या जोड्या सांगायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 आहे अल्टरनेट अँगल्स. आता मला सांगा 3 चा अल्टरनेट अँगल. बघा करस्पॉन्डिंग नाही, 3 चा अल्टरनेट अँगल 5. ओके. अँड 4 चा अल्टरनेट अँगल, बघा 4 चा कोणता असणार आहे मग, 6 असणार आहे. 4 चा 6, 4 चा 6 इथं लिहायचं, 4 चा 6 आहे. हे झाले इंटरियर. आता आपण एक्सटेरियर पण बघूया. आता एक्सटेरियर मध्ये काय असतो, 1 चा अल्टरनेट अँगल 7, 1 चा अल्टरनेट अँगल 7 आहे आणि 2 चा अल्टरनेट अँगल, म्हणजे आता हा जो 2 जो आहे या 2 चा कोणता असणार आहे मग, इथला 8 असणार आहे. म्हणजे 2 चा अल्टरनेट अँगल 8. या दोन्ही अँगल्सना आपण काय म्हणतो, अल्टरनेट अँगल. ओके. आता नेक्स्ट टॉपिक आहे इंटरियर अँगल्स. इंटरियर अँगल्स, इंटरियर अँगल्स, आंतरकोन. आंतरकोन. आता इंटरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणजे आंतरकोनाच्या जोडीची मापाची बेरीज किती असते, 180.
आता इंटेरियर अँगल्स कसे असणार आहेत ते आपण बघूया. नावामध्येच आहे इंटेरियर म्हणजे आतल्या बाजूचे कोन. आता इंटेरियर अँगल्स या दोन्ही अँगल्सला आपण इंटेरियर अँगल्स म्हणायचं, एकमेकांच्या ऑपोजिट असतात. या दोन्ही अँगल्सला इंटेरियर अँगल्स म्हणायचं. आणि इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी म्हणजे इंटेरियर अँगलची बेरीज 180 असते. सपोज समजा हे जर समजा 70 अंश असेल, 70 डिग्री आहे, तर हा किती असणार आहे 110 असणार आहे. कारण इन दोनों की बेरीज किती रहते 180 असते. आपण म्हणलो की बाबांनो इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी कारण आंतरकोनाची जोडी जी असते ते 180 ची असते. आता याचा इंटेरियर अँगल्स कोणता असणार आहे? अरे बापरे, आता याचा इंटेरियर अँगल्स कोणता असणार आहे? इथं कड बाजूला. या दोन्ही जोडीला आपण काय म्हणायचं? इंटेरियर पेयर्स. काय म्हणूया? इंटेरियर. एक्झाम्पल घेऊया एखादं. सपोज these two lines are parallel and these lines are transversal. A B C D E F G H. मला सांगा इंटेरियर अँगल्स सी चा पेयर्स कोणता येणार आहे मग जोडी? F. इंटेरियर अँगल सी चा कोणता असणार आहे? F. बघा इथं रेड मध्ये दाखवले बघा, म्हणजे सी चा कोणता असणार आहे? F. आणि डी चा, आता डी चा करस्पॉन्डिंग सांगा. सॉरी डी चा कोणता आहे? ई असणार आहे. याला आपण इंटेरियर अँगल्स म्हणतो. म्हणजे डी चा ई पेयर्स बघा, डी चा कोणता आहे? ई आणि सी चा एफ. यांना आपण इंटेरियर म्हणजे इंटेरियर अँगल्स. बघा रेड रेड आहे, एकाच बाजूला तयार होणारे कोण. आणि इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी म्हणजे इंटेरियर अँगल्स आहेत म्हणजे सी आणि एफ या दोघांची जी बेरीज येणार आहे ती किती येणार आहे? 180 येणार आहे. लक्षात ठेवा. ओके.